आत्ता दीपभाव मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत MDM पोर्टलवरती आपल्या हँडसेटवरून चालू महिन्याचे पट जे आहे ते अपडेट कसे करायचे. तर सर्वप्रथम आपण वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती. इथे आपल्याला टाईप करायचं आहे MDM. हे टाईप केल्यानंतर सुरुवातीला जी लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा MDM पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्र दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये MDM लॉगिन आहे, त्याला आपण क्लिक केल्यानंतर हे आपलं पेज ओपन होईल. इथे आपल्याला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर हे पॉपअप विंडो येईल, चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथं आपलं शाळेचं पेज येईल. इथे मेनू बार सगळ्यात वर आपल्याला दिसेल, त्या मेनू बारला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटून दुसरी जी टॅब आहे एनरोलमेंट, याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हाईटमध्ये एनरोलमेंट येते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर इथे आपल्याला वर दिसते फायनलाइज आणि अपडेट. इथे आपल्याला आपला पट जो आहे तो आधी अपडेट करायचा आणि नंतर फायनलाइज करायचा आहे. त्या येतेनुसार आपला पट टाकून घ्यायचा आहे. पट टाकून झाल्यावर आपल्याला अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुली असेल त्या फुलीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फायनलाइज ही टॅब दिसत आहे, तर फायनलाइज सगळ्यात वर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला म्हणता येते, विचारता येत की फायनलाइज करायचं आहे का. इथे आपल्याला ओके बटनवर क्लिक करायचं आणि इथं आपला डाटा फायनलाइज झालेला आहे. नंतर आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.